नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बातमीने. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह बूस्टर डोस संबंधी देखील माहिती दिली. तसंच सध्या सुरू असलेल्या सणांच्या काळातही काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या देशाला संबोधित करताना 3 महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण. दुसरी मोठी घोषणा म्हणजे बूस्टर डोसबाबत मोदींनी माहिती दिली आणि यात पहिल्या टप्प्यामध्ये बूस्टर डोसच्या बाबतीत आरोग्य कर्मचारी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना 2 लसीकरणानंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं. मुझे लगा कि इस निर्णय को आप सबके साथ साझा करना चाहिए. साथियों, 15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा. 2022 में 3 जनवरी को सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी. ये फैसला कोरोना के खिलाफ देश की लड़ाई को तो मजबूत करेगा ही, स्कूल कॉलेजों में जा रहे हमारे बच्चों की और उनके माता पिता की चिंता भी कम करेगा. कि जो कोरोना वॉरियर्स हैं, हेल्थ केयर और फ्रंटलाइन वर्कर्स हैं, इस लड़ाई में देश को सुरक्षित रखने में उनका बहुत बड़ा योगदान है. वो आज भी कोरोना के मरीजों की सेवा में अपना बहुत समय बिताते हैं. इसलिए प्रिकॉशन की दृष्टि से सरकार ने निर्णय लिया है कि हेल्थ केयर और फ्रंटलाइन वर्कर्स को वैक्सीन की प्रिकॉशन डोज भी प्रारंभ की जाए. इसकी शुरुआत 2022 में 10 जनवरी सोमवार के दिन से की जाएगी. कोरोना वैक्सीन का अब तक का ये भी अनुभव है कि जो अधिक आयु वाले हैं और पहले से ही किसी न किसी गंभीर बीमारी से पीड़ित है, उन्हें प्रिकॉशन लेना सलाह योग्य है. इसको ध्यान में रखते हुए 60 वर्ष से ऊपर की आयु के कोमॉर्बिडिटी वाले नागरिकों को उनके डॉक्टर की सलाह पर वैक्सीन की प्रिकॉशन डोज का विकल्प उनके लिए उपलब्ध होगा. ये भी 10 जनवरी से प्रारंभ होगा. तर कोरोनाचा विषाणू हा दिवसेंदिवस स्वतःला म्युटेट करत राहणार आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सशक्त राहणं फार आवश्यक आहे. ही गरज ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या 3 महत्त्वाच्या घोषणा केलेल्या आहेत. यामध्ये आपण जर पहिली घोषणा बघितली तर 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण जे ते जानेवारी महिन्यापासून सुरू केलं जात आहे. दुसरी महत्त्वाची घोषणा यामध्ये पहिला टप्पा जो असेल बूस्टर डोसचा, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये ज्यामध्ये इस्रायल असेल, अमेरिका असेल, यांनी बूस्टर डोसला केव्हा सुरुवात केलेली आहे. कारण त्यांच्याकडे 2 डोस पूर्ण केल्याची टक्केवारी ही सगळ्यात जास्त आहे, जी तुलनेने अजून आपल्याकडे ते लक्ष्य पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे. पण बूस्टर डोसच्या संदर्भातली घोषणा ही महत्त्वाची म्हणता येईल, कारण यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत त्यांना यापूर्वीच 2 डोस त्यांचे पूर्ण झालेले आहेत आणि आता त्यांना 3रा डोस देणं आवश्यक आहे. कारण या सगळ्या पहिल्या तयारीमध्ये किंवा कोरोनाच्या विरोधात असणाऱ्या लढाईमध्ये हे फ्रंटलाईन वर्कर्स सगळ्यात पुढे आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरती उपचार करण्याचे ते काम करतात. अशावेळी ते स्वतः सुरक्षित असणं आवश्यक आहे. म्हणून त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्समध्ये मग डॉक्टरपासून तर नर्सपर्यंत या सगळ्यांना बूस्टर डोस जो आहे तो दिला जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची घोषणा जी आहे की बूस्टर डोसच्या संदर्भात 60 वर्षांवरील नागरिकांनाही हा डोस जो आहे 3रा डोस तो दिला जाणार आहे. त्याच्यामुळे या 3 महत्त्वाच्या घोषणा या अर्थाने महत्त्वाच्या म्हणता येईल की कोरोनाच्या विरोधात लढाई लढण्याकरता आम्ही
सर्वतोपरी तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ठासून सांगितलेलं आहे. हे या त्यांच्या 3 घोषणांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे. अर्थात प्रतीक्षा आहे की 15 ते 18 वयोगटाचं लसीकरण सुरू झाल्यानंतर मग पुढला टप्पा जो आहे तो लहान मुलांच्या संदर्भातला, म्हणजे तो 15 वर्षांखालीलचा, त्याबद्दलचा काही निर्णय जो आहे तो घेतला जातोय का? कारण याबद्दलचं संशोधन किंवा लस देण्याची जी ट्रायल आहे ती यापूर्वी काही लहान मुलांवरती नागपूरमधल्या एका हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि जी यशस्वी राहिलेली आहे. आणि आता यात आपण हे देखील सांगायला हवं की भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला या बूस्टर डोसच्या संदर्भात म्हणजे आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या 3 महत्त्वाच्या घोषणा. पहिली घोषणा 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण जानेवारीपासून सुरू केलं जाते. 10 जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जातोय. पण यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा असेल जो यापूर्वीही आपण त्याच क्रमवारीने लसीकरणाची मोहीम राबवली होती, ती म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा बूस्टर डोस हा फ्रंटलाईन वर्कर्सला दिला जाईल. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे जे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवरती उपचार करतात, मग ते डॉक्टर असतील, मग ते त्या नर्स असतील. फ्रंटलाईन वर्कर्समध्ये जी लोक येतात त्या सगळ्यांना बूस्टर डोस जो तो दिला जाईल. आणि त्यानंतर 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस हा दिला जातोय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. या संदर्भात बोलूयात. टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर उदय बोधनकर, पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागतच करायला हवं, पण पहिलाच प्रश्न मी या अर्थाने विचारतो की अजूनही आपल्याकडे सगळ्याच लोकांनी 2 डोस घेतल्याचं प्रमाण जे आहे हवं त्या प्रमाणात नाही आहे, म्हणजे ते लक्ष आपण गाठू शकलेलं नाही आहे. अशा याच्यामध्ये बूस्टर डोस जो आहे तो ठराविक कालावधीनंतरच देता येणार आहे. याकडे आपण कसं बघताय? सर्वप्रथम मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो आणि सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नाताळच्या शुभेच्छा देतो. आता तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की बूस्टर डोस विषय आहे, तर मला वाटते की बूस्टर डोस हा युजली 6 महिन्यानंतर, आता जी लॅन्सेटमध्ये परवा जी स्टडी पब्लिश झाली त्याच्यामध्ये हे पाहिलं गेलं की ज्यांनी 2 डोस घेतले आहेत, कोणते वॅक्सिन असो, कोवॅक्सिन असो, कोविशिल्ड असो, मॉडर्ना, त्यांची इम्युनिटी ही 80% जी होती पहिले दिल्यावरती 1 महिन्यात, ती इम्युनिटी 6 महिन्यांनी 20% आली. मग त्यामुळे बूस्टर डोस हा महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी जे डिक्लेअर केलं फ्रंटलाईन वर्कर, तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला सुद्धा फ्रंटलाईन वर्कर देवर मोस्ट अफेक्टेड, डॉक्टर असो, नर्सेस असो, पॅरामेडिकल असो, फार्मसीज असो. तर मला वाटते हा एक चांगला हे घेतलेला आहे, कारण ऑलरेडी अमेरिका, युरोपमध्ये, युके मध्ये बूस्टर डोस हा गेल्या 2 महिन्यापासून सर्वांना दिला गेला आहे. पण आपल्या इथे फ्रंटलाईन वर्करना देण्याची जी घोषणा केली आहे माननीय पंतप्रधानांनी, ती खरंच म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि मला वाटते की याचा लाभ हेल्थ वर्करला, जे आता मी डॉक्टर आहे, आम्ही कोरोना पेशंट येतो आमच्याकडे, तो असतो की नाही माहीत नसतं आम्ही पाहताना, तर त्यांना याचा नक्कीच लाभ होईल. आणि कोरोनापासून डेल्टा व्हेरियंट असो, कोरोना असो, ओमायक्रॉन असो, त्याच्यापासून त्यांचं संरक्षण व्हायला नक्कीच मदत होईल. डॉक्टर उदय बोधनकर, तसं इतर देशांमध्ये इस्रायलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इस्रायलमध्ये आता 4था डोस देण्याची देखील तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. हेही नसे थोडके की आपण आपल्याकडे लसीकरणाचं लक्ष, जे ठराविक लक्ष आहे, ठरलेलं लक्ष आहे, ते गाठत असताना आता बूस्टर डोस देऊ करतोय. पण पुढली वाटचाल कशी असली पाहिजे? डॉक्टर उदय बोधनकर, आपला आवाज कदाचित म्यूट झाला. युके झालं, या ठिकाणी जी लोकसंख्या आहे त्याच्यामुळे आपल्या 130 कोटी म्हणजे आपल्याला 260 कोटी डोसेस पाहिजे होते. त्याच्या आपण 140 कोटीच्या वरती उद्दिष्ट केलंय. तर अशा वेळेला म्हणूनच आपण सगळ्यांना देत नाही बूस्टर डोस. जसं मागे आपण चालू केलं होतं त्यावेळेला सुद्धा आपण देताना फ्रंटलाईन वर्करला दिलं, नंतर 60 वर्षाच्या वरच्या लोकांना दिलं, नंतर कोमॉर्बिड लोकांना दिला, नंतर मग हळूहळू 18 वर्षाच्या वरती आलो. तर मला वाटते आपण घाई न करता ही जी स्टेप घेतली आहे भारत सरकारने ती बरोबर घेतलेली आहे. कारण आपण घाई न करता बरोबर वेळीच आपण फ्रंटलाईन वर्करना, त्यानंतर 60 वर्ष आणि कोमॉर्बिड लोकांना देतात. तर मला वाटते ही एक चांगली स्टेप म्हणायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नाही डॉक्टर म्हणून, टास्क फोर्स मेंबर म्हणून. बरं, दुसरं असं डॉक्टर की आता 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील व्यक्तींना लस जी आहे ती दिली जाईल. ही आनंदाची बाब आहे, कारण सगळ्यात मोठी चिंता होती
की हा वर्ग कॉलेजच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने सध्या फील्डवरती आहे, तो लवकर बाधित होऊ शकतो आणि त्यांच्या माध्यमातून इतर लोक बाधित होऊ शकतात. तर त्या निर्णयाकडे आपण कसं बघता? आणि दुसरं की मग 15 वर्ष वयोगट, त्याच्या खाली जो वयोगट आहे, लहान मुलं, त्यांच्याबद्दल सगळ्याच पालकांच्या मनात चिंता आहे. त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे? चांगला प्रश्न विचारला. मी मागच्या इंटरव्ह्यू मध्ये न्यूज 18 लोकमतच्या 15 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की तुम्हाला न्यू इयर मध्ये एक चांगली गिफ्ट मिळेल. आणि मला वाटते माननीय पंतप्रधानांनी जी घोषणा केली आहे त्याच्यामध्ये आम्ही 12 ते 18 वर्ष पहिले म्हटलं होतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, कोवॅक्सिन जी आपली भारत बायोटेकची वॅक्सिन आहे त्याची ट्रायल इंडियामध्ये 5 ठिकाणी झाली. त्याच्यामध्ये तीन गट होते. एक ते 2 ते 6 एज ग्रुप होता, 6 ते 12 एज ग्रुप होता दुसरा, आणि तिसरा ग्रुप 12 ते 18 वर्ष होता. तर या तिन्ही एज ग्रुप मध्ये ज्या ट्रायल झाल्या इंडियामध्ये गेल्या 5 ठिकाणी आणि कोवॅक्सिनचे झाले, त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या वर आता झालेला आहे. याच्यामध्ये कोणताही साईड इफेक्ट एक्सेप्ट मायनर फिवर म्हणा किंवा लोकल पेन याचे एकही आम्हाला सापडलं नाही गेल्या 3 महिन्यात. त्यामुळे आम्ही रिकमेंड केला होता 12 ते 18 वर्षामध्ये, पण मला वाटते गव्हर्नमेंटनी जे 15 ते 18 वर्ष घेतलंय त्याचं स्वागत करायला पाहिजे. लवकरच 12 ते 18 वर्ष, 12 ते 15 सुद्धा येईल आणि त्यानंतर 6 ते 12 सुद्धा येईल आणि नंतर 2 ते 6 येईल. तर मला वाटते टप्प्याटप्प्याने, आपली लोकसंख्या खूप जास्त आहे, वॅक्सिन तेवढं प्रोड्यूस व्हायला पाहिजे, तेवढी अवेलेबिलिटी पाहिजे, रश नाही व्हायला पाहिजे. आणि जे लोक जसं 12 ते 18 किंवा 15 ते 18 हा वयोगट तुम्ही म्हटलाय, हे लोक बाहेर जातात, त्यांना नीट एक्झाम असते, मेडिकल म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा, IAS म्हणा, त्यामुळे ते कॉलेजमध्ये जातात. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले SOP जी जाहीर केली, तर कॉलेजमधले 10वी ते 12वी लोकांना पहिल्यांदा अलाव केलं कॉलेजमध्ये झाला विथ मेंटेनिंग डिस्टन्स, SMS आणि वॅक्सिन. आता वॅक्सिन आलेलं आहे. त्यानंतर आम्ही 6 ते 12 मध्ये गेलो आणि आता आम्ही जे मुलांना सांगतो की बा लहान मुलांना कन्सेंट घ्या, पेरेंटची कन्सेंट शिवाय त्यांना पाठवू नका. पेरेंट लोक नक्कीच मला वाटते दे आर वरीड की बा त्यांना वॅक्सिन मिळालं नाही. आता हे 15 ते 18 वर्षाच्या मुलांनी, पेरेंटना मी विनंती करतो की लगेच जाऊन 3 जानेवारी पासून चालू होईल, गर्दी करू नका, अपॉइंटमेंट घ्या. आणि सध्या एकच वॅक्सिन अवेलेबल आहे, कोवॅक्सिन. त्यानंतर कोविशिल्ड येईल आणि त्यानंतर नेझल वॅक्सिन जसं पंतप्रधानांनी म्हटलं ती येईल. त्याला वेळ लागेल थोडा, 1 महिन्यामध्ये येईल. सगळे गर्दी न करता सगळ्या लोकांनी, खेड्यातले म्हणा शहरातल्या म्हणा, त्या लोकांनी घेतलं की मग त्यानंतर आपल्याला 12 ते 15 वर्ष मिळेल, त्यानंतर आपल्याला 6 ते 12 वर्ष मिळेल आणि मग 2 ते 6 वर्ष. तर मला वाटते याचं स्वागत करायला हरकत नाही साहेब. आणि ही जी स्टेप घेतली आहे ती खरंच प्रशंसनीय आहे. आणि कारण की बाहेरच्या देशामध्ये, माझा मुलगा अमेरिकेत आहे, त्याला मी परवा लास्ट महिन्यात विचारलं, त्यांनी त्याच्या बायकोनी 3रा डोस घेतला. त्याची मुलं 2 आणि 6 वर्षाचे आहेत. त्यांनी 2 डोस झाले आणि त्यांना बुस्टर डोस मिळाला. तर त्यामुळे मला वाटते आपण घाई न करता हा निर्णय जो घेतला, तो टास्क फोर्स आमची मीटिंग दिल्लीमध्ये, जे आमचे मिनिस्टर ऑफ हेल्थ आहे, ICMR आहे, WHO आहे, या सगळ्यांच्या कन्सल्टेशन मध्येच घेतलाय. त्यामुळे त्याचं स्वागत करायला हरकत नाही. धन्यवाद डॉक्टर उदय बुदणकर. फार महत्त्वाचं अपील जाता जाता आपण सगळ्या दर्शकांना केलेलं आहे. पण ही मोहीम, पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय, त्याची आपल्याला काही मुद्दा मांडायचा आहे का? हा बोला डॉक्टर उदय बुदणकर. शेवटी मला आता धन्यवाद द्यायचा आणि नाताळच्या शुभेच्छा, आणि लोकांना एकच सांगायचं, विनंती करायची की तुम्ही हा न्यू इयर हा घरीच मनवा, बाहेर जाऊ नका. आणि मुलांना तर नेऊच नका. आणि आई वडील, आजी, जे सिनियर माणसं आहे 50-60च्या, त्यांना मॉलमध्ये किंवा कुठल्या थिएटरमध्ये कुठे न्यायचा प्रयत्न करू नका. तुम्ही यावर्षी जर का तुम्ही न्यू इयर नाही केलं सेलिब्रेट इन मास वे, सगळेच जण मिळून, तर मला वाटते पुढच्या वर्षी आपण नक्कीच चांगल्या तऱ्हेने हे आणि SMS जे आहे, सॅनिटायझेशन, मास्क आणि सेफ डिस्टन्स आणि वॅक्सिन, याचं जर का पालन केलं तर नक्कीच आपण पुढच्या वर्षी नाताळ म्हणा किंवा न्यू इयर म्हणा चांगल्या तऱ्हेने सगळे मिळून साजरा करूया, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या मुद्द्याशी मी पूर्णतः सहमत आहे डॉक्टर. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कारण उत्सव, सण हे दरवर्षी येतात. पुन्हा याही वर्षी आपण जर लक्षात घेतलं तर कोरोनाचं संकट आपल्या डोक्यावरती कायम आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीत कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं फार आवश्यक आहे. कारण आता नरेंद्र मोदींनी ही जी घोषणा केलेली आहे त्याची जर अंमलबजावणी यशस्वी करायची असेल तर आपला या मोहिमेत प्रत्यक्ष 100% सहभाग, म्हणजे पहिले 2 डोस पूर्ण करून घेणं आणि मग बूस्टर डोसच्या दिशेनं वाटचाल करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय की नरेंद्र मोदींनी 3 महत्त्वाच्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. 15 ते 18 वयोगटातील
मुलांसाठी म्हणून त्यांनी आता लसीकरण जे आहे ते 3 जानेवारीपासून सुरू केलं जात आहे. पुढे पाहूयात की राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनचा धोका वाढतोय आणि राज्यात 24 तासांमध्ये 2 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यात एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 110 वर गेली आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाचा धोका वाढलाय. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 757 नवे रुग्ण वाढलेत. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे मुंबईत मोठी गर्दी बघायला मिळते. जणू काही कोरोना हा व्हायरसच आता उरलेला नाहीये. याच आविर्भावात लोक ठिकठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत, जे पुन्हा एकदा या 3ऱ्या 4थ्या लाटेबद्दल यापूर्वी आपण भीती शंका व्यक्त करत होतो त्याला आमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळे कृपया सगळ्यांना दर्शकांना आम्हाला सांगायचंय की गर्दी करू नका, मुलांना घेऊन अशा पद्धतीने गर्दीत मिसळू नका, कारण यातनंच आपण हा संसर्ग जो आहे तो आपल्यावरती उडवून घेतोय. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 110 इतकी झाली आहे. औरंगाबादमध्ये आढळलेले दोन्ही रुग्ण हे पुरुष असून एकाने दुबईला भेट दिली होती, तर दुसरा रुग्ण हा आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा निकट सहवासित आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतलेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत गेल्या 24 तासात 757 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 280 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईत सलग 3ऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, गेल्या 24 तासात वाढलेली आकडेवारी किती चिंता वाढवणारी आहे? विशाल, कुठेतरी मुंबईकर बेफिकीर झालेत आणि त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कारण का गेले 3 दिवस आपण पाहतोय कोरोना रुग्णांची संख्या जी आहे सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. आता मी दादर मार्केट या परिसरात आहे आणि या परिसरातली जर आता जर आपण दृश्य पाहिली तर अत्यंत भीतीदायक अशी ही दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात. कारण का मोठ्या संख्येनं लोक जे आहेत हे मार्केटमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चालायला सुद्धा जागा जी आहे जी ही दादर मार्केटमध्ये नाही आहे आणि अशाच पद्धतीनं मुंबईकरांना कुठेतरी कोरोना नियमावलीचा विसर पडलाय का हा एक प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. कारण का मोठ्या संख्येनं सकाळपासूनच मुंबईकर जे आहेत हे मार्केटच्या दिशेनं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईत नाईट कर्फ्यू जरी सुरू असला तरी सकाळची आपण जर दृश्य पाहिली तर अशा पद्धतीनं लोक जे आहेत ते मार्केटमध्ये आलेले आहेत. नियमावलींचं पालन होत नाही आहे. अनेकांच्या तोंडावरती मास्क जो आहे तो नाही आहे किंवा सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा जो आहे तो आपल्याला मार्केटमध्ये उडालेला पाहायला मिळतोय. फक्त मुंबईचं हे दादरमधील भाजी मार्केटच नाही तर दादरचं फुल मार्केट असेल किंवा मच्छी मार्केट असेल या ठिकाणी अशीच गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. महानगरपालिकेकडनं सातत्यानं आवाहन केलं जातंय की नियमावलीचं पालन करा. मात्र ज्या पद्धतीनं राज्य सरकारकडनं काही गोष्टींची शिथिलता गेल्या काळामध्ये दिली होती त्यानंतर मुंबईकरांना कुठेतरी नियमावलीचा विसर पडला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण का मोठ्या संख्येनं मुंबईकर जे आहेत हे आता घराबाहेर येऊ लागलेले आहेत. त्यातच नवीन वर्ष सुद्धा जे आहे ते येणार आहे. खरं तर ओमायक्रॉनची रुग्णांची संख्या जी आहे ती मुंबईत सर्वाधिक आहे. जर राज्याच्या तुलनेत आपण विचार केला तर मुंबई शहरामध्ये ओमायक्रॉनची संख्या जी आहे ती जास्त आहे. त्यामुळे ओमायक्रॉनचं एक संकट असताना अशा पद्धतीनं गर्दी करणं हा एक कोरोनाला निमंत्रण देण्याचाच प्रकार जो आहे तो मानला जातोय. तज्ज्ञांनीही भीती व्यक्त केली की जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती अधिक वाढू शकते. त्यामुळे नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मात्र कुठच्याही प्रकारे नियमावलीचं पालन जे आहे ते होताना दिसून येत नाही आणि मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याचेच परिणाम जे आहेत ते येणाऱ्या 8 दिवसामध्ये दिसून येतील. मोठ्या संख्येनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. विशाल, या सगळ्या याच्यामध्ये या गर्दीला आळा घालण्याच्या संदर्भात वारंवार मुंबई महापालिकेकडनं सूचना दिल्या जात आहेत, पण मुंबईकर त्याचं पालन करताना दिसत नाहीयेत. पण हे तितकंच खरं की या सगळ्या परिस्थितीत मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो देखील घेतलेला आहे. आता या सगळ्या तयारीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला ही चिंता आहे का की ही आकडेवारी वाढू शकते? नक्कीच विशाल, कारण का काही टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की मुंबईमध्ये
जानेवारी महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढू शकते आणि त्याचीच दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेनं आतापर्यंत 5 जम्बो कोविड सेंटर्स ॲक्टिव्ह मोडवरती आणण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. मुंबईतील जे सर्वात मोठे 5 कोविड सेंटर्स आहेत, मग बीकेसी असेल, गोरेगाव असेल, मालाड, भायखळा आणि वरळी ह्या ठिकाणची जी कोविड सेंटर्स आहेत ही चालू करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. 1 तारखेपासून ही कोविड सेंटर चालू होतील. याचं कारण मुख्य म्हणजे मुंबईकर जे आहे ते मोठ्या संख्येनं आता बाहेर पडलेले आहेत. कोरोना रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ जी आहे ती होताना दिसून येते. जरी डेथ रेट कमी असला तरी कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढताना दिसून येते. त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेकडनं जेवढं शक्य होईल तेवढी नियमावली पालन करा असं आव्हान जे ते केलं जातं आणि तशा प्रकारच्या उपाययोजना सुद्धा ज्या आहेत त्या महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहेत. मात्र सातत्यानं आवाहन करून सुद्धा मुंबईकर जे आहेत ते बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नियमावलींचं पालन जे आहे ते होताना दिसून येत नाहीये. खरं तर सर्वाधिक विनामास्क फिरणाऱ्या लोकांवरती कारवाई जी आहे ती मुंबई शहरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी आता लोकांनी याचं गांभीर्य ओळखून आणि ओमायक्रॉनचं संकट ज्या पद्धतीनं राज्यावरती घोंघावत आहे त्याचा विचार करून नियमावलीचं पालन जे आहे ते करणं आवश्यक आहे. विशाल. धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना जाता जाता मला सांगायचं आहे की कुठेही या सगळ्या घडामोडींच्या माध्यमातून आपल्याला घाबरवायचं नाही. आम्हाला एवढंच सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे की कृपया बेफिकीर होऊ नका, सतर्क राहा, कारण कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही आहे. हा विषाणू कायम गेल्या काही दिवसानंतर म्हणजे ठराविक एका अंतराने, दिवसाच्या अंतराने आपलं स्वरूप बदलताना दिसतोय. म्हणून कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा. सगळ्यात महत्त्वाचा विषय मास्क वापरा, गर्दीत जाणं टाळा, कारण आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दोन 2021 मध्ये काय कमावलं, काय गमावलं, कोरोनाला हरवत काय काय केलं, कोणत्या मैदानात कुणाचा बोलबाला, राजकारणापासून ते बॉलिवूडचा मागोवा, सरत्या वर्षाला निरोप,